एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आर्थिक क्षेत्र इकॉनॉमिक सेक्टर हा टॉपिक आज आपण समजून घेऊया। इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करताना आपण बजेट वाचतो, योजना वाचतो आणि सोबतच आपण विकास आणि वृद्धी हा पण टॉपिक वाचतो है ना। ते वाचताना आपल्याला बरेच वेळा इकॉनॉमिक सेक्टर हा शब्द वारंवार येताना दिसतो आणि मग आपण कन्फ्यूज होतो, हे का हो रे बाबा। मग मधातच येते इंडस्ट्रियल सेक्टर, मग आपण म्हणतो हा का हो रे बाबा, तर लई कन्फ्युजन होते। त्यामुळे इकॉनॉमी समजायची असेल ना तर त्याचे कॉन्सेप्ट पक्के होणे आवश्यक आहेत। खैर असंच नाही की केवळ हा टॉपिक कॉन्सेप्ट साठी आहे, प्रश्न पण याच्यावर येतो। आलं का नाही लक्षात? अत्यंत सोपं सोपं आहे, पण आपण काय तेवढ्या डेप्थ मध्ये अभ्यास करत नाही, थोडेसे कॉन्सेप्ट क्लिअर करत नाही आणि मग बाउन्स होते। बाउन्स झाला का गेला मार्क उडली डंडी। आपल्याला डंडी उडवायची आहे का? नाही, आपल्याला काय पाहिजे? रिझल्ट। मग रिझल्ट पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला थोडासा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करणं आवश्यक आहे, म्हणून हा टॉपिक। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया आर्थिक क्षेत्र म्हणजे काय। आर्थिक क्षेत्र जे आहे ते आणि उद्योग ह्या दोघांमध्ये काही साम्यता आहे की फरक आहे। सोबतच आर्थिक क्षेत्र याचं वर्गीकरण जे आहे, हे वर्गीकरणाचे आधार काय, वर्गीकरणाची गरजच काय आणि कोणाला गरज आहे, एवढे टॉपिक आज आपण क्लिअर करून घेऊया। पण सुरू करण्याच्या पूर्वी आपले दोन प्रश्न डोक्यात असलेच पाहिजे। प्रश्न डोक्यात आहेत तर उत्तर निर्माण होतील आणि उत्तर निर्माण झाले की परीक्षा क्रॅक करता येईल। ओके, चला मग आपल्याला पहिला प्रश्न, आर्थिक क्षेत्र कोणास संबोधले जाते? विच इज कॉल्ड ॲज अ इकॉनॉमिक सेक्टर्स। पहिलं, समान उद्यमांचा मोठा समूह, लार्ज ग्रुप ऑफ सिमिलर बिझनेस। दुसरं, निरनिराळ्या आर्थिक कार्यांचा गट, डिफरंट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ग्रुप। तिसरं, एका भूभागातील उद्योगांचा समूह, ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज इन अ टेरिटोरी। आणि चौथं, एका उद्योग समूहाचे विविध उद्योग, डिफरंट बिझनेसेस ऑफ वन बिझनेस ग्रुप। पहिला प्रश्न डोक्यात फिट। ओके, चला दुसरा प्रश्न, आर्थिक क्षेत्रांचे वर्गीकरणाचे आधार कोणते? व्हॉट इज or are the basis of economic sector classification? उपक्रम प्रकार किंवा उपक्रमाचा स्वभाव, ऍक्टिव्हिटी, नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी। कार्याच्या अटी किंवा कार्याची स्थिती, वर्क कंडिशन। मत्ता मालकी, ऍसेट ओनरशिप है ना, त्याच्यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन्स इथे दिलेले आहेत। डोक्यात फिट झाले दोन प्रश्न, आता समजून घ्यायचं। चला बघा, तुम्हाला दिसतंय, पोस्टर्स दिसत आहेत, चित्र दिसत आहे माझ्या बॅकग्राऊंडला। एकीकडे शेती पाहिली आहे, शेतावर मजा कराले, मजा नाही। शेती असेल तर जीवन असेल, शेती नसेल तर काय नाही, शेती। इकडे किराणा दुकान बाजूला कोपऱ्यावरचं, जाता उधारी सहित। ओके। तिसरं, बँक, एटीएम माहित आहे तुम्हाला। आणि चौथा, एखादी फॅक्टरी तुम्ही पाहिली असेल। असे वेगवेगळे तुम्हाला बिझनेस दिसते ना, वेगवेगळे बिझनेस दिसते। आता तुम्ही आजूबाजूला पाहता तर प्रत्येक ठिकाणी बस आपण घरातून बाहेर पडलो की दुकानांपासून तर फॅक्टऱ्यापर्यंत आणि फॅक्टऱ्यांपासून तर शेतीपर्यंत आणि शेती धरणं सर्व बाबी आपल्याला दिसतात। म्हणजेच काय, वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ इकॉनॉमी है ना। सगळीकडे आर्थिक कार्य चालू आहे। अर्थ नसेल तर आपल्यालाच अर्थ नाही आहे। माणसाचा सर्व अर्थ त्या अर्थकारणात आहे आणि त्याच्यामुळे जिकडे तिकडे तुम्हाला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज दिसतात, ह्या वेगवेगळ्या दिसतात, निरनिराळ्या, खूप विभिन्नता आहे, खूप विभिन्नता आहे। आता ह्या सर्वांचा अभ्यास करायचा, ह्या सर्वांचा जर अभ्यास करायचा, त्याचं आकलन करायचं की बाबा कोणता धंदा कसा चाललाय, कुठे काय, तर मोठं टेन्शन। आणि म्हणूनच ह्या सर्व आर्थिक कार्यांचं, उद्योगांचं आपल्याला वर्गीकरण करणं आवश्यक आहे।
आहे ना. आणि जे काही आपण वर्गीकरण करतो त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक क्षेत्र. त्याला कॅटेगराईज करतो, आपण कॅटेगराईज करतो, हे असं तसं 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 बाबा म्हणून त्याला आपण म्हणतो आर्थिक क्षेत्र. तर आर्थिक क्षेत्राची व्याख्या समजून घेऊया. आर्थिक क्षेत्र म्हणजे काय, तर आपल्याला असं दिसतंय की असा एक अर्थव्यवस्थेचा भाग, असा एक अर्थव्यवस्थेचा भाग किंवा एक विस्तृत उद्योगांचा समूह, एक विस्तृत आर्थिक कार्याचा समूह, असाही शब्द वापरू शकता. एक विस्तृत आर्थिक कार्यांचा समूह किंवा एक विस्तृत उद्योगांचा समूह, जो कसा आहे, जो समान किंवा संबंधित उद्यम कार्याशी निगडीत आहे, समसमानता वाटते, असं जे काही आहे ब्रॉड कॅटेगरायझेशन. लक्षात घ्या, ब्रॉड कॅटेगरी जी आहे त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक क्षेत्र. ब्रॉड, एकदम सर्वसामान्य स्तरावर है ना, व्यापक प्रमाणात आपण एखादा उद्योगांचा समूह समसमान आधारावर एकत्रित करतो, त्याला आपण आर्थिक समूह, आर्थिक क्षेत्र म्हणतो. हा समूह आहे समसमान संबंधित कार्यक्षेत्राशी आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता बघा, आपल्याला ह्या दिसतोय, इथे कृषी दिसते, पोल्ट्री दिसते, इथे ऑइल एक्सप्लोरेशन एक्सट्रॅक्शन दिसतं, नॅचरल गॅस एक्सट्रॅक्शन दिसतं, फिशरी दिसतं, फॉरेस्ट्री दिसतं. यावरून काय लक्षात येतं, यावरून काय लक्षात येतं, ब्रॉडर लेवलवर विचार करा, ब्रॉडर व्यापक याच्यावर विचार करा. एकीकडे शेती, एकीकडे पोल्ट्री, एकीकडे तुम्हाला ऑइल एक्सट्रॅक्शन दिसतं, ऑइल एक्सप्लोरेशन, गॅस एक्सट्रॅक्शन दिसतं, फिशरी दिसतं आणि फॉरेस्ट्री दिसतं. हे कशाशी रिलेटेड आहे, पृथ्वीशी, पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनाशी निगडीत आहे. मग पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनं जी आहेत ती जशानं तशी काढल्या जाते किंवा त्याच्यावर आधारित प्रक्रिया केली जाते. म्हणजे एक ब्रॉड कॅटेगरी आली, ब्रॉड कॅटेगरी आली. हे ब्रॉड कॅटेगरी म्हणजे काय झालं, आर्थिक क्षेत्र झालं. आता जर यातून एक पार्ट काढला आपण, बघा ऑइल एक्सप्लोरेशनचं काढलं मी, इथे दिसतंय ऑइल हा एकच भाग दिसतोय, हा तर मात्र सर्व समूह दिसतो. हा ब्रॉड समूह झाला, त्यातला हा एक भाग झाला. म्हणजे दोन्ही सारखे सारखे झाले का, यालाच आपण आर्थिक समूह क्षेत्र म्हणू शकतो का, नाही. मग काय, तर समजून घेऊया. बघा आपण काय बघतोय, हा सर्व कसा आहे, समान उद्यमाचा समूह आहे. बरोबर आहे. कसा आहे, विस्तृत आहे, व्यापक आहे ना, जनरलाइज्ड कॅटेगरी केलेली आहे याची. कुठला आधार आला, नैसर्गिक संसाधनांचा प्रत्यक्षात उपयोग, हा झाला. बरोबर आहे. त्यातला हा एक भाग काढला किंवा हा एक भाग काढला, तर हा कुठला झाला, ऑइल अँड नॅचरल गॅस, हा एकच भाग झाला. किंवा हा झाला ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी झाला. बरोबर आहे. मग जेव्हा आपण एकच बघतो, विशिष्ट आहे ना, एकदम स्पेसिफिक आहे, एकदम स्पेसिफिक आहे ना, एक विशिष्ट आर्थिक कार्य, एक विशिष्ट आर्थिक कार्य, विशिष्ट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, आर्थिक कार्य किंवा प्रोसेस, प्रक्रिया, म्हणजे एक आर्थिक जी आहे ती प्रक्रिया कशा प्रकारची आहे, विशिष्ट आहे. त्या विशिष्ट आर्थिक प्रक्रियेला, एकदम सारख्याच विशिष्ट आर्थिक प्रक्रियेला आपण काय म्हणतो, उद्योग. या उद्योगातून ती प्रक्रिया केल्यानंतर काय निर्माण होते, एक उपयोगी वस्तू किंवा सेवा, एक उपयोगी ज्याचा उपयोग होईल मानवाला, असा उपयोगी वस्तू किंवा सेवा ज्यामधून निर्माण केल्या जातात, अशा विशिष्ट
प्रक्रियेला किंवा कार्याला आपण काय म्हणू, उद्योग, इंडस्ट्री. पण यांचा जो मोठा समूह होतो त्याला काय म्हणतो आपण, आर्थिक क्षेत्र. त्याला काय म्हणतो आपण, आर्थिक क्षेत्र. याचाच अर्थ काय, याचाच अर्थ काय दिसतोय आपल्याला जर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हा जो आहे आर्थिक क्षेत्र हा एक भाग दिसतोय आणि त्याच्यातला भाग म्हणजे इंडस्ट्री दिसते. म्हणजे इंडस्ट्री म्हणजे उद्योग आणि आर्थिक समूह समसमान आहेत का, एकच आहेत का, नाही. उद्योग हे एका आर्थिक समूहाचे घटक आहेत. उद्योग हे एका आर्थिक समूहाचे घटक आहेत. कोणते उद्योग, जे व्यापक आधारावर एकत्रित केलेले उद्योग, एका व्यापक आधारावर एकत्रित केलेले उद्योग. दॅट मीन्स इंडस्ट्रीज आर पार्ट ऑफ इकॉनॉमिक सेक्टर. इकॉनॉमिक सेक्टर इज नॉट अ पार्ट ऑफ इंडस्ट्री, इट इज अ बंच ऑफ इंडस्ट्री विथ सिमिलर ऍक्टिव्हिटीज. क्लिअर, ओके. चला आता आपण आधार बघून घेऊया. कुठले कुठले आधार घेतले जाऊ शकतात बाबा, तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला दिसतात 3 प्रकारचे आधार घेतले जातात. एक पहिला आधार जो आहे तो आहे की जी काही कार्य आहे किंवा प्रक्रिया है ना, उपक्रम किंवा प्रक्रिया, याचा कशी स्थिती आहे किंवा याचा प्रकार काय किंवा नेचर काय, स्वभाव काय आहे ना. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय, नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी. नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी असा एक दिसतोय. दुसरा जे आहे ती आहे कामाची स्थिती. कामाची स्थिती कशी स्थिती आहे रे बाबा, वर्किंग कंडिशन कशी आहे, वर्किंग कंडिशन कशी आहे ते. आणि तिसरा आधार जो आहे तो आहे एखादी मत्ता असेल, कुठली, उद्योगाची मत्ता, त्याचा मालकी हक्क कुणाचा, त्याचा मालकी हक्क कुणाचा, म्हणजे ऍसेट ओनरशिप जी आहे, ऍसेट ओनरशिप ही कुणाची राहील. हे 3 आधार जे आहेत त्या आधारावर आपण आर्थिक क्षेत्राचे वर्गीकरण करतो. दीज आर द बेसिस, दीज आर द बेसिस ऑफ इकॉनॉमिक सेक्टर. हे आधार आहेत. मग पहिला जर आधार बघितला उपक्रम किंवा प्रक्रिया, तर आपण याच्यापूर्वी पाहिलं की नैसर्गिक संसाधनाचा उपयोग केलाय, म्हणजे हा एक उपक्रम झाला. मग दुसरा उपक्रम असा होऊ शकतो की एकदम फिनिश गुड बनवलेले आहेत, एकदम फिनिश्ड गुड बनवलेले आहेत. कुठले, ह्या रॉ मटेरियल जे काही नैसर्गिक संसाधनांपासून जे काही उत्पादन तयार झालं असेल त्याचा उपयोग केला आहे आणि त्याचा उपयोग करून मग असे वस्तू बनवल्या एकदम झक्कास टकाटक. मग आपल्याला असं दिसतंय की बाबा काही ठिकाणी आपल्याला सेवा पुरवाव्या लागतात, काही ठिकाणी आपल्याला सेवा पुरवाव्या लागतात. उदाहरणार्थ शेतीचा माल आता गावातून शहरात न्यायचा आहे तर आपण काय करणार, ट्रॅक्टर लावणार है ना. ट्रॅक्टर काय आहे, सेवा आहे, ट्रान्सपोर्ट ही सेवा आहे. मग सेवेचं एक क्षेत्र असं आपल्याला दिसेल. म्हणून आपल्याला उपक्रमाच्या आधारावर परंपरागतरित्या 3 याच्यात वर्गीकरण करता येतं. पहिला आहे प्राथमिक क्षेत्र, ज्याला आपण म्हणू प्रायमरी इकॉनॉमिक सेक्टर. दुसरा आहे द्वितीय क्षेत्र म्हणजे सेकंडरी सेक्टर. आणि तिसरा आहे तृतीय म्हणजे टर्शरी. ठीक आहे, हे 3 तुम्हाला क्षेत्र दिसतील, आर्थिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्राचे वर्गीकरण. आता प्राथमिक म्हणजे तुम्हाला समजायला कृषी आणि इतर नैसर्गिक संसाधन. द्वितीय याच्यामध्ये इंडस्ट्री, सर्व उद्योग, ज्या फॅक्टऱ्या आहेत ते. आणि तृतीय म्हणजे सर्व्हिस, सेवा जेवढ्या आहेत त्या आपल्याला इथे दिसतील. आता ह्यामध्ये अधिक क्लिष्टता व्हायला लागली, स्पेशलायझेशन व्हायला लागलं, विशेषीकरण व्हायला लागलं. पर्टिक्युलरली टर्शरी सेक्टरमध्ये विशेषीकरण व्हायला लागलं आणि म्हणून काही वेळा इकॉनॉमिस्ट त्याचं पुन्हा उपविभाग करतात.
तर याचे आपल्याला दोन उपविभाग झालेले दिसतात तृतीयाचे, त्याला आपण म्हणतो चतुर्थ, प्रत्यक्षात त्याला काय म्हणतो चतुर्थ आणि पंचम, म्हणजेच क्वार्टरनरी आणि क्विनरी असे आपल्याला विभाग झालेले दिसतात. चतुर्थ म्हणजे जसं एज्युकेशन वगैरे आहे, शिक्षण आहे ते दिसतं, आणि टॉप मोस्ट पोझिशन सीईओ जे आहेत, सीईओ वगैरे ते पंचम याच्यामध्ये दिसतात. आलं लक्षात. कामाच्या स्थितीनुसार जर बघितलं तर आपल्याला दोन प्रकार दिसून येतात. याला एकाला म्हणतात संघटित क्षेत्र आणि दुसऱ्याला म्हणतात असंघटित क्षेत्र. उदाहरणार्थ संघटित क्षेत्र म्हणजे आपण ज्या फॅक्टऱ्यामध्ये त्यांचे नियम, रूल्स अँड रेग्युलेशन सर्व असतात फिक्स, त्याच्यानुसार काम होते. काम झालं नाही तर लॉकडाऊन करून टाकतील आमचे, आणि हडताळ करते की नाही हे इथं दिसते. इथं असंघटित क्षेत्र, इथे आपल्याला तसं दिसत आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे कन्स्ट्रक्शन वरचे मजूर, रस्त्यावर काम करणारे मजूर है ना, हॉटेलला चालवणारे आपले भाजी विक्रेते, हे सर्व जे आहेत ते कुठं बिचारे हडताळ करणार ना काय, तर याला आपण म्हणतो असंघटित, अनऑर्गनाइज. याला म्हणतो ऑर्गनाइज्ड आणि याला म्हणतो अनऑर्गनाइज्ड. आलं लक्षात. तसंच तिसरा जे आहे मत्ता मालकी हक्क, याच्या आधारावर जर बघितलं तर याचे दोन विभाग होतात. एक आहे पब्लिक सेक्टर आणि दुसरा आहे प्रायव्हेट सेक्टर. म्हणजेच याला आपण म्हणतो पब्लिक सेक्टर जे आहे ते आपलं झालं लोक उपक्रम, आणि हे झालं खाजगी उद्योग. अरे यार, खाजगी उद्योग, आणि हा झाला शासकीय उद्योग, दुसऱ्या भाषेत सरकारचा धंदा, आणि हा है ना प्रायव्हेट वाल्याचा धंदा. दोघे धंदे करतील आमचे. असो, तर आपल्याला काय दिसतंय, असे तीन प्रकारचे वर्गीकरण झालेले दिसून येतात. ठीक आहे. याचे डिटेल्स आपण बघूया, कारण प्रत्येकाचे डिटेलिंग करणं आवश्यक आहे, त्याच्यावर प्रश्न येतात. तर कोणाला काय गरज आहे है ना, तर आपण बघतोय बजेटमध्ये. बघा, बजेटमध्ये इकॉनॉमिक सर्वे जर बघितला तुम्ही, बजेटमध्ये इकॉनॉमिक सर्वे जर बघितला तर तुम्हाला तिथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असा कॉन्सेप्ट दिसेल, असा टेबल वगैरे दिसेल. तिथे आपल्याला दिसतंय लिहिलेलं पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर, आणि त्याच्यानंतर हाऊसहोल्ड सेक्टर असं तुम्हाला दिसेल. म्हणजेच काय, बजेट बनवताना क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे. ह्या क्लासिफिकेशनच्या आधारावर जेव्हा अंदाजपत्रक तयार केलं जातं तेव्हा अंदाजपत्रकामध्ये कोणत्या क्षेत्रावर भर द्यायचा, कोणत्या क्षेत्रावर भर द्यावं नाही, कुठे इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचे कराचे दर असले पाहिजे, याचं आकलन जर केलं नाही तर बजेट चुकेल. आणि बजेट जर चुकलं आणि कर आकारणी आणि त्याच्यातलं करण्याची गुंतवणूक याचा ताळमेळ जर बसला नाही तर आर्थिक विकास होणार नाही, सर्वांगीण आर्थिक विकास होणार नाही. प्रत्यक्षात आर्थिक विकास होईल पण तो मिसमॅच होईल, काहीतरी प्रॉब्लेम येईल. आणि म्हणून आपल्याला काय दिसतंय, याचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे. वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला सहज रीतीने अंदाज घेता येतो आणि अंदाजित अंदाजपत्रक ज्याला आपण म्हणतो बजेट, ते बनवणं शक्य आहे. दुसरं असं आहे की डाटा अनालिटिक असतात. जसे पॉलिसी मेकर्स असतात गव्हर्नमेंटचे, तसे डाटा अनालिटिक असतात. डाटा अनालिटिक हे मल्टीनॅशनल कंपनी आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं आशियन डेव्हलपमेंट बँक आहे, वर्ल्ड बँक आहे, IMF आहे है ना. ह्यासाठी आवश्यक आहे सर्व आर्थिक व्यवस्थेची जी प्रक्रिया चालू आहे, जी अर्थव्यवस्था आहे त्याची स्थिती जाणून घेणं आवश्यक आहे. ती स्थिती जाणून घेण्यासाठी जर वर्गीकरण केलं तर मग मात्र सहज रीतीने त्याचं काय होऊ शकतं, आकलन होऊ शकतं. आणि क्रिटिकल डाटा जो आहे त्याची समरी जे आहे, जिस्ट जे आहे ते सहज रीतीने काढू शकतो. आणि हा मात्र मग पॉलिसी मेकरलाही मदत होते आणि इतरांनाही मदत होते, इकॉनॉमिस्टलाही इथे मदत होते. त्यामुळे इकॉनॉमिस्ट सुद्धा असं वर्गीकरण करतात, त्याच्यानुसार वेगवेगळ्या थेरॉयझेशन, वेगवेगळ्या सिद्धांत, वेगवेगळे अभ्युपगम, हायपोथेसिस याच्या आधारावरच
बनवता येतात. तिसरं असं आहे, इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करणारे आहेत, पर्टिक्युलरली स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे जे आहेत त्यांना याचं आकलन होणं आवश्यक आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये बढती आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये मंदी आहे, हे जर माहित झालं तर त्या क्षेत्रामधली गुंतवणूक एका ठिकाणाहून दुसरीकडे त्यांना करणं शक्य आहे आणि ते प्रॉफिट घेऊ शकतात. अदरवाईज जर ते सातत्याने लॉस मध्ये राहिले तर ते गुंतवणूक करणार नाही आणि आर्थिक प्रक्रियेमध्ये उद्योगामध्ये जर गुंतवणूक झाली नाही तर त्याचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून इन्व्हेस्टर साठी सुद्धा हे महत्वाचं आहे. इन्व्हेस्टर काय करतात की एखादं क्षेत्र भरभराटीत असेल, बुल कंडिशन मध्ये असेल तर तिथे गुंतवणूक करतात आणि बेअरिश याच्यातून पैसा काढतात. मग याचं ताळमेळ करायसाठी पॉलिसी मेकरला सुद्धा सगळं अंदाजपत्रक तयार करावं लागतं किंवा वेळेवरच मॉनिटरी पॉलिसी किंवा फिस्कल पॉलिसी जी आहे, नाणेनिधी किंवा आपण राजकोषीय निधी जे आहे त्यातल्या प्रक्रियेमध्ये बदल करावा लागतो. इथे काय करतात इन्व्हेस्टर्स की जिकडे बुलिश आहे तिकडे पैसा टाकतात, अधिकाधिक प्रॉफिट घेतात. मग एका सेक्टरमधून, एका आर्थिक क्षेत्रामधून ते दुसऱ्या आर्थिक क्षेत्रामध्ये सातत्याने आपल्या पैशाची गुंतवणूक वळती करत असतात, बदलवत असतात, ट्रान्सफर करत असतात. आणि यालाच आपण काय म्हणतोय की जे सेक्टर्स आहेत त्या सेक्टरची गुंतवणूक एका सेक्टरच्या गुंतवणुकीमधून दुसऱ्या ह्याच्यात जातात, त्याला आपण म्हणतो सेक्टर्स रोटेशन. काय म्हणतो आपण त्याला? सेक्टर्स रोटेशन. ही प्रक्रिया आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये होताना दिसून येते. आलं लक्षात? त्यामुळे आपल्याला पॉलिसी मेकर पासून, इकॉनॉमिस्ट पासून तर इन्व्हेस्टर पर्यंत प्रत्येकाला याची गरज आहे. हे जर नसतं तर मग मात्र ह्या सर्व बाबी करणे कठीण झालं असतं, क्लिष्टता असती, आकलन होऊ शकलं नसतं. क्लिअर? काही अडचण नाही? लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अभ्यास करता म्हणून ऑल द बेस्ट.